वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप संग आसनी शयनी घडे भोजन गमनी तुका मने काळ अवघा गोविंदी सुकाळ संग आसनी शयनी घडे भोजन गमनी विठ्ठला 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 त्याच कीर्तनाला उपस्थिती पंचक्रोशीतून आलेली आदरणीय महाराज मंडळी हरिभक्तीपरायण भागवताचार्य आमचे मालेगावकर महाराज आहेत. शिवाजी महाराज महाराजांना नतमस्तक होतो. त्या ठिकाणी परमस्नेही गायनाचार्य एक एकाहुनी बळी रे महाराज सगळेच नाही का कोणाचं नामनिर्देशन करत नाही. मृदंगाचार्य तालमनी आमचे पांडुरंग महाराज आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही बसणारे संपूर्ण भाविक भक्त माता भगिनी अन्नदान करणारे आजचे यजमान कार्यक्रमाचे यजमान माईक सिस्टीम आमचे जडू कोड त्यांनाही धन्यवाद. आमच्या बरोबर आलेले आमचे हरिभक्तीपरायण सर्व्हिस करून परमार्थाची भूमिका निष्कामतेनं प्राप्त करणारे आमचे भगवानरावजी ढाकणे साहेब आज आलेत बरोबर. सेवा आणि व्हिडिओ शूटिंग नाही का तुम्हालाही धन्यवाद. बरं झालं कधीतरी आमचा दिसल त्याच्यात फोटो. तुम्हालाही धन्यवाद. संपूर्ण आमचे साधू महाराज आहेत, अण्णा आहेत, राजाभाऊ महाराज आहेत, मुरलीधर महाराज आहेत, रखमाजी महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, सर्वच महाराज मंडळी महाराज ही आदरणीय नाही का. आमचे बाबासाहेब महाराज आहेत, मोकिंद महाराज आहेत, सगळेच महाराज. एखादे राहिले असते तरी ते सुद्धा महाराज विनेकरी बाबा. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि थोडा अभंगाचा विचार करू. विठ्ठल महाराज वास्तू घराची आहे लक्षात घ्या. आणि सुख समाधाना करता त्या वास्तूची गरज आहे. आज कुठंतरी विश्रांतीचं ठिकाण माणसाला गरज आहे काळाची नाही का. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ऐका माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. काय आवश्यकता, काय अति आवश्यकता आणि अनावश्यकता. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत जीवनात. आवश्यकता कशाची आहे ऐका. जीवन चांगला जगता येतं त्याच्याकरता काही गोष्टी आवश्यक आहेत. जीवन चांगलं जगता यावं त्याच्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. ज्यानं जीवन माणसाचं बिघडतं ते अनावश्यक आहे. आणि ज्याच्याशिवाय जीवन चालतच नाही ते अति आवश्यक आहे. विठ्ठल सांगा अन्नमय प्राण असल्यामुळं देह कसा आहे अन्न वाचून टिकत नाही महाराज. देहाला अन्न आणि पाण्याची
नितांत आवश्यकता आहे, तसं जीवाच्या उद्धाराला संतांच्या संगतीची आवश्यकता आहे. चला, तसं देह चालवण्याकरता अन्न आणि पाण्याची नितांत आवश्यकता आहेच. लक्षात घ्या. भूक लागली, आता कीर्तन झालं की काय लागतंय? लागलच ना, लागतंय महाराज. अन्न लागतंय, जेवण लागतंय. लक्षात घ्या, आवश्यक आहे. काय? जेवण आवश्यक आहे, पाणी आवश्यक आहे. आणि व्याधी जर असली शरीरात एखादी, तर एखादा रोग जर असला तर त्याला औषध सुद्धा आवश्यकच आहे की नाही? गोळी घ्यावं लागेल की नाही? मी नाही सांगित, ज्ञानोबा बोलतात की औषधाची या कडवटपणी जैशी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिशे परिगुणी प्रगट होय. औषधही घ्यावं लागतं, अन्नही खावं लागतं आणि पाणीही प्यावं लागतं. या गोष्टी आवश्यक आहेत. लक्षात घ्या. आता अनावश्यक काय आहे? अनावश्यक काय आहे? आता अन्न खाणं हे आवश्यक आहे, जेवण करणं आवश्यकच आहे, पाणी जेवण झाल्यावर पिणं आवश्यकच आहे, आणि मग जेवण झाल्यावर औषध घेणं आवश्यकच आहे. पण अन्न खाल्लं, जेवण झालं आमचं, पाणी पिलं, औषध घेतलं आणि हात पुढे केला कशा करता? तंबाखूसाठी. कशा करता? तंबाखूसाठी. आता तंबाखू आवश्यक आहे का अनावश्यक आहे? तंबाखू अनावश्यक, आवश्यक आहे अनावश्यक आहे, त्याची आवश्यकता नाही. आणि तिसरं अति आवश्यकता. कशाची आहे का? ज्याच्यापासून जीवन चालू शकत नाही त्याची अति आवश्यकता आहे. मला सांगा, 8 दिवस जेवण नाही मिळालं तरी जमल, पाणी 8 दिवस नाही मिळालं प्यायला तरी चालल, पण हवा जर 3.5 तास कीर्तन होईपर्यंत घ्यायची शरीरात नाही म्हणलं तर महाराज लगेच फोटो मांडावं लागत. विचार करा, अति आवश्यकता आहे. म्हणून जीवनात काही गोष्टी आवश्यकता आहेत. त्यामध्ये माजी पंतप्रधान या भारत देशाचे, त्यांनी एक संकल्पना मांडली होती की जीवन जगण्याकरता अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टीची गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. नाही का? मला वाटते अजून एका पंतप्रधानानं विचार सांगितला होता, रोटी, कपडा और मकान. हो, लागतं महाराज. खायला रोटी, अंगवस्त्र आणि राहण्याकरता घर, मकान लागते महाराज. आणि शास्त्राला याची अनुमती आहे, असं नाही. लक्षात घ्या. विठ्ठल विठ्ठल निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, निर्वाहा पुरते अन्नाच्छादन, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन. आश्रमाचे स्थान, आश्रमाचे स्थान कोपी गुहा नसावे चित्ताशी बंधन, मोठेही नसावे चित्ताशी बंधन.
शास्त्राची अनुमती आहे महाराजाला. अन्न वस्त्र निवारा, निर्वाहापुरते अन्नाच्छादन. तुकोबाराय म्हणतात आश्रमाचे स्थान कोपी गुहा. परंतु हे करणं गरजेचं आहे, घर बांधणं गरजेचं आहे, पण घरात अडकणं गरजेचं नाही. कोठेही चित्ताशी नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा. बंधन निर्माण होईल असं त्या घरात अडकून काय काय खिडकी चांगली आहे ही, काय दरवाजा चांगला आहे, लक्षात घ्या महाराज. बांधणं योग्य आहे, पण त्याच्यात अडकणं हे दुःख आहे. आणि मग अन्न हे महत्वाचंच आहे. निर्वाहापुरते अन्नाच्छादन. तुकोबाराय म्हणतो अन्नाची गरज आहे आम्हाला, आणि अन्न खावं, पण कसं खावं मी स्पष्ट करणार आहे. थोडं विचार ऐका. अन्न खावं माणसानं, पण नेमकं कसं खावं अन्न? म्हणजे धाब्यावरचं खावं नाही. अन्न कुठलं खावं? युक्ताहार विहारस्य युक्त चेतस्य कर्मसु. गीता सांगते युक्ताहार विहारस्य काय? युक्त आहार विहार, आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बास, नसावी बास, निद्रा बहु भाषण, भाषण, निद्रा बहु भाषण, भाषण, आहार विहार, युक्त आहार विहार, आहार खाण्याची सुद्धा मर्यादा सांगितली शास्त्रानं. काय कसं खावं? युक्त आहार विहारस्य युक्त चेतस्य कर्मसु. गीताय म्हणती महाराज युक्त आहार विहार नेम इंद्रियाची नसावी बासर, निद्रा बहुभाषण. खावं किती माणसानं अन्न? किती जरी गोड लागलं ना तरी माणसाला अन्नाची किती टक्के गरज आहे? फक्त 50%. 50% माणसानं जेवण करावं, अन्न खावं, 25% पाणी प्यावं. लक्षात घ्या. आणि 25% हवा येण्याकरता रिकामं पोट ठेवावं. काय तर 100% बस नाही. हवा येण्याकरता पोट रिकामं ठेवावं महाराज, म्हणजे आजारी पडत नाही माणूस. नाही तर अन्नानं फार परेशानी आहे, सामान्य माणसाची नाही, मोठ्या माणसाची परेशानी झाली अन्नानं. लक्षात घ्या. सहज एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. महाभारतात अशी एक टिप्पणी आलेली आहे की दुर्योधनाचा आणि धर्माचा एक संवाद त्या ठिकाणी टिपलेला आहे. अन्न कसं खावं आणि अन्नाचा परिणाम काय जीवनात. ऐका. मग दुर्योधनानं प्रश्न केला. ते कौरव पांडवाचं युद्ध चालू झालं आणि मग दुर्योधनानं प्रश्न केला राजा धर्माला. धारणा धर्म मिथ्या हो. हे धर्मराजा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय? की आमचेच कौरव एवढे असून सुद्धा आमच्यात पराजय का होतो आणि तुम्ही 5च पांडव असून तुमचा विजय का होतो? याला कारण काय? अहो भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य आमच्याकडे एवढाले योद्धे असून सुद्धा त्या ठिकाणी आमचा विजय होत नाही आणि तुम्ही 5च पांडव तुमचा विजय होतो का? मग हे युद्ध करत नाहीत का? ते म्हणजे करत नाहीत. करत नाहीत. बरोबर आहे का हो? हे मला सांगा. जे गंगेपेक्षा पवित्र आहे, गंगा भीष्म, आणि युद्ध करत नाहीत पक्षाकडून कोणाच्या? कौरवाच्या. आणि हित कोणाचं? पांडवाचं.
महाराज हे कसं काय ताळतंत्र आहे? मला वाटते त्यावेळेसपासूनच साधू महाराज ती काय ही परंपरा निर्माण झाली काय की काय, एकाच्या गाडीत बसायचं, एकाचे पैसे घ्यायचे, फुलल्या तिसऱ्याला थांबायचं. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळी. आणि मग पुन्हा प्रश्न केला दुर्योधनानं, म्हणले राजा धर्मा, कृष्णाची शपथ आहे तुला सांग, अरे हे रणांगणात युद्ध करण्याकरता येण्याकरता काय करावं लागल? ते म्हणजे एकच करावं लागल. काय? दुष्ट वृत्तीचं अन्न यायला काय खाऊ घालावं लागल. आणि दुष्ट वृत्तीचं यांनी जर अन्न सेवन केलं ते हे रणांगणात येतील आणि युद्ध करतील. दुर्योधनाने ते अन्न खाऊ घातलं आणि त्याचा परिणाम काय झाला? काय? संयमित आहार, युक्त आहार विहारस्य युक्त चेतस्य कर्मसु. महाराज आणि मग ते असा सुंदर त्या ठिकाणी सात्विक आहार नाही, दुष्ट वृत्तीचा आहार. कोणाचं अन्न खायचं याचा विचार करावा लागतोय सध्या. अवघड काम आहे. नाही तर हरिपाठ वाचायची बुद्धी मोठं अवघडच काय. म्हणून सात्विक आहार सेवन करणं, संयमित आहार सेवन करणं गरजेचं आहे. भोजन करावे भोजन करावे परिमित, अतिशय संयमित. हो भोजन करावं. भजनही तसं संयमितच करावं आणि भोजनही संयमित. त्या ठिकाणी संयमित आहार सेवन करावा, युक्त आहार विहारस्य, योग्य खावं. चला काही हरकत नाही. आणि मग त्या ठिकाणी संयमित आहार नसल्यामुळं दुष्ट वृत्तीचं अन्न खाल्लं. पवित्र असणारे सुद्धा योद्धे कोण? भीष्माचार्य. आणि एक वेळ कशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग तत्वज्ञान सांगू लागले महाराज. तत्वज्ञान सांगत असताना द्रौपदी हसली. मग भीष्माचार्याने विचारलं, उगीच हसत जाऊ नये माणसानं, कारणाशिवाय हसत जाऊ नये. द्रौपदीला विचारलं, म्हणजे हस्तिनापुराची तू कुलवधू आहेस आणि तू कशी काय हसलीस आता? द्रौपदीने सांगितलं, काही नाही पितामह, याच्यामुळं हसणं आलं मला की हे तत्वज्ञान ज्यावेळेस वस्त्रहरण झालं माझं त्यावेळेस कुठं गेलं होतं, म्हणून हसणं आलंय मला. त्यावेळेस सांगितलं द्रौपदी. मग त्यावेळेस कसं आठवलं नाही तुम्हाला? भीष्माचार्याने सांगितलं, द्रौपदी त्यावेळेस न आठवण्याचं एक कारण आहे. काय कारण आहे? मी अन्न दुष्ट वृत्तीचं खाल्लं होतं म्हणून माझं रक्त दूषित झालं. रक्त दूषित झालं आणि मग रक्त दूषित झाल्यानंतर आचरण बिघडलं. आचरण बिघडल्यानंतर विचार समाप्त झाले आणि विचार समाप्त झाल्यामुळं मला हे आठवलं नाही. असं मग आत्ताच कसं आठवलं तुम्हाला? आत्ताच कसं आठवलं? भीष्माचार्यांनी सांगितलं, अर्जुनानं कडार दिशी बाण मारले मला, माझ्या रोम रोमातून शरीरातून बाण त्या ठिकाणी अर्जुनानं मारले. त्यामुळं संपूर्ण दूषित रक्त हे बाहेर निघून गेलं आणि मग सात्विक विचार अंतःकरणात प्राप्त झाले म्हणून मला आठवलं. याचा अर्थ संयमित आहार सेवन करा. चला, अन्न, दुसरं काय? वस्त्र. वस्त्र चांगले पाहिजेत महाराज. नाही तर मोठं अवघड झालेले. एका जणानं ती काळी पॅन्ट घातली जीन्सची. काय
आणि विना घेतला महाराज कीर्तनाचा. नाही धोतर तर पांढरे कपडे तरी दिसायला सात्विक चांगले असावेत. कारण अहो मला सांगा, बाह्य रंगच जर शुद्ध नसलं तर अंतरंग कधी शुद्ध होईल गणेश बाबा? होईल का? म्हणून गोपीचंदन उठीन तुळशीच्या माळा सांगितलंय. हे काय कर्मणूक म्हणून नाही, लक्षात घ्या. हो, वस्तुस्थिती बाह्य लक्षणच जर पवित्र नाहीत आमचे तर अंतर्लक्षण कधी पवित्र होईल? अजून सांगू, तराजू जर एका छटाकाचं वजन तोलायला तयार नाही तर एका किलोचं कधी तोलल? विठ्ठल आम्हाला साधा जर आम्हाला प्रयोग करता येत नाही तर काय? मला सांगा, अहो जशी प्रत्येक विषयात आचरणा काय आचारसंहिता आहे, आचारसंहिता आहे की नाही? आता काल निवडणूक झाली, आचारसंहिता आहे का नाही? करता येते भांडणं त्या मतदान पेट्याजवळ? नाही करतायत. मला सांगा, आचारसंहिता आहे. मग तिथे काही आचारसंहिता आहे, तशी संप्रदायाची आचारसंहिता आहे महाराज. शुद्ध सात्विक आहार आणि चांगला वेश धारण करावा. अन्न वस्त्र, चांगलेच वस्त्र अंगावर घालावेत. मला सांगा, आता हे एस.टी. महामंडळात तुम्ही होते काय? एस.टी. महामंडळात आता आम्ही हे फेटा बांधून धोतर नेसून हे शर्ट घालून तुमच्या त्या कंडक्टरचं ते तिकीट काढायचं घेतलं तर चालणार नाही का? नाही जमणार. एस.पी. ऑफिसमध्ये पोलिसाचा दांडक घेऊन आम्ही जर याच कपड्यावर गेलो तर नाही चालणार. आचारसंहिता आहे. मग तिथं जर त्याची आवश्यकता आहे तर या संप्रदायात याची गरज नाही का? विठ्ठल गुरुवर्य मामासाहेब दांडेकर हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते, सामान्य नाही महाराज. मामासाहेब स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थेचे आद्य प्रवर्तक आणि मामासाहेब दांडेकर हे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे काय होते? त्या ठिकाणी प्राचार्य होते. जिथं शरद पवारजी आज शिक्षण झालं, सावरकरांचं शिक्षण झालं, असे मोठ्या मोठ्या मंडळीचं शिक्षण झालं त्या कॉलेजमध्ये. आणि त्या कॉलेजचे प्राचार्य मामासाहेब होते. मामासाहेबांची ही वेशभूषा असायची. आणि मग मामासाहेब वर्गात गेल्यानंतर, आता ते लेकरं म्हणतात ना वर्गात गेल्यावर काय, सकाळी गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय ज्या भानगडी असतात ना ते नाही का? आणि मग मामासाहेब फेट्यावर जायचे वर्गात आणि हे या वेशात जायचे, संप्रदायाच्या वेशात. आणि मग पोरांनी उभं राहून मामासाहेब आले की पोरांनी म्हणायचं, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. मामासाहेब म्हणायचे, कल्याण हो तुमचं. वा काय, अरे भगवंताचं नामचिंतन तुम्हाला घडलं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल यानं वर्गाची सुरुवात करायची मामासाहेब. मला सांगा, काय याच्यात लाज येऊ? अण्णा मी थोडं थोडं कीर्तन करू लागलो, म्हणजे थोडं म्हणजे आता जास्त करतो असं नाही काय, उग काहीतरी आपलं कुठंतरी गावाला एखाद्या जायचं कीर्तन करायचं आपलं गावात, काय नेम चालवायची, म्हणजे आता तेच आहेत. बाकी आता काही विषय नाही आणि अपेक्षाही नाही, मला नाही अपेक्षा. वस्तुस्थिती लक्षात घ्या, अखंड हे राहावं हीच अपेक्षा आहे. आणि मग ते कीर्तन करत असताना, शाळेत असताना ते मी असं हे ट्राउझर घालत होतो काही दिवस. हो 96-97ची गोष्ट आहे, 95ची. आणि मी हे असं घालायचा ते चोळणा. आणि ती लोकांनी तारीख घ्यायला यायचं, महाराज कीर्तनाची तारीख द्यानं. अशी लाज वाटायची मुकीन महाराज. मला वाटायचं देवा काय करावं. हो याच्यापेक्षा मेलेलं बरं. घरी आलो त्या भाजी चिरायच्या वेळीनंच कपडे फाडून टाकले महाराज. आणि 12वीचे वर्ग जवाहर विद्यालय जिंतूर, 3,500 विद्यार्थी संख्या आणि 90 ते 95 शिक्षकाचा स्टाफ. आणि तितक्यामध्ये मी एकटा असा होतो. या निवडणुकीच्या ड्युट्या मला आल्या. तुमच्या
इलेक्शनच्या ड्युट्या मला मी केल्या साधू महाराज लक्षात घे. गंगाखेडला केली, परभणीला केली, सोनपेठला बऱ्याच ठिकाणी केल्या. मला सांगा तितक्या माणसात मी असा मला याच्यात काय कमी वाटलं आणि मला याचे प्लस पॉईंट होते, फायदेच होते. स्टॉप रूममध्ये बसल्यानंतर माझ्यासमोर कोणी तंबाखू खात नव्हतं. मला म्हणायचे अरे महाराज आहेत बाप्पा नका नका नका. परत फायदाच आहे की वेशभूषा ही चांगली असायला पाहिजे. आम्हाला कीर्तन जर नको वाटतं करा वाटतं आणि कीर्तनाची जर वेशभूषा आवडत नसल तर कीर्तनातून देवाचं प्रेम कसं निर्माण होईल. म्हणून वस्त्र सुद्धा वेशभूषा ही चांगली पाहिजे, आहार सात्विक पाहिजे आणि वेशभूषा ही चांगली पाहिजे आणि विश्रांतीच्या ठिकाणाला घरही चांगलं पाहिजे महाराज. आणि मग ते घर कसं पाहिजे. वसवावे घर, वसवावे घर, वसवावे घर, वसवावे वसवावे घर देवे बरे निरंतर. मग घर कसं असावं लक्षात घ्या. सुखाचं आणि समाधानाचं असावं. हो नेमकं घर ते कसं असावं. वस्तुस्थिती आपण जर त्याचा विचार केला तर घर म्हणजे काय व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याचं जर चिंतन केलं थोडं तर संस्कृतमध्ये गृह शब्द आहे आणि मराठीत घर शब्द आहे. कारण गृह हा मूळ धातू आहे त्यातला आणि घर हे उपादान आहे. विठ्ठल विठ्ठल. घर याची व्याख्या काय नेमकी ऐका. ग्रहाणांती इति ग्रहम. जे ग्रहण करतं जे स्वीकार करतं त्याचं नाव घर आहे महाराज लक्षात घ्या. आणि मग ते घर कसं असलं पाहिजे तर त्या घराचे 3 प्रकार आहेत. एक भौतिक घर, एक दैविक घर आणि एक आध्यात्मिक घर. भौतिक घर कशाचं असतं दगड मातीचं. हे भौतिक घर हे दगड मातीनं बांधलेलं वाळूनं सिमेंटनं बांधलेलं कसं घर आहे हे भौतिक घर आहे. हे शरीराच्या रक्षणासाठी याचा उपयोग आहे. या घराचा कशाचा उपयोग आहे कशासाठी शरीराचा रक्षणाकरता या भौतिक घराचा उपयोग आहे. दुसरं दैविक घर हे पंचमहाभूतापासून प्राप्त झाले. पृथ्वी आप तेज वायू आकाश
या पंचमहाभूतापासून हे दैविक घर निर्माण झालेले, याचा उपयोग जीवाच्या रक्षणाकरता आहे. आणि तिसरं घर आध्यात्मिक घर आहे. लक्षात घ्या, आध्यात्मिक घर म्हणजे काय की अंतःकरणाची वृत्ती स्थिर करणं, हे घरच आहे. अंतःकरणाची वृत्ती स्थिर होणं म्हणजे हे एक घरच आहे, लक्षात घ्या. आणि मग ते घर आध्यात्मिक घर आहे. मग अशा घरामध्ये आपण पाहिलं घर आहे, मान्य आहे मला, पण ते कसं बांधलेलं पाहिजे? ते घर नेमकं देवाच्या आधारानं बांधलेलं पाहिजे. कसं बांधलेलं पाहिजे? देवाच्या आधारानं बांधलेलं पाहिजे. देवाचा आधार घेऊन कोणतं घर बांधावं आम्ही? आध्यात्मिक घर. मला सांगा, आता या घराला काय साहित्य लागतंय हो? दगड, काय, पाणी, सिमेंट, विटा, नाही का? या आध्यात्मिक घराला तेच साहित्य लागतंय महाराज. कोणतं? वैराग्याचा दगड लागतो, बोधाचं सिमेंट लागते, विवेक रूपी आणि दया रूपी पाणी लागतंय, काय, आणि भक्तीची वीट लागते. विठ्ठल मला सांगा. आणि असं हे घर जर बांधलं तर देवाच्या आधारानं बांधावं लागतंय महाराज. माणसाच्या आधारानं बांधल्यावर ते निरंतर बरं हे शब्द म्हणता येणार नाही. घर होईल, वसवावे घर, हे घर नक्की होईल, पण बरे निरंतर हे शब्द तिथं लागणार नाहीत. मग हे शब्द जर लागण्यासाठी ते घर कसं बांधावं? तर देवे बरे निरंतर, देवाचा आधार घेऊन बांधलेलं पाहिजे. मला सांगा, मग याच्या अगोदर कोण घर बांधलंय का? बांधलंय महाराज. मग मनानं बांधलंय का देवाचा आधार घेऊन बांधले? ज्यानं संप्रदायाचा पाया रचलाय त्या ज्ञानोबारायला विचारा बरं, महाराज तुम्ही घर बांधलंय का? ज्ञानोबाराय म्हणले काय? ज्ञानदेवी घर चिदानंदी, ज्ञानदेवी घर चिदानंद, ज्ञानदेवी घर चिदानंद. अनंत भक्त राशी तरिले वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी, ज्ञानदेवा घर चिदानंद, ज्ञानदेवा घर चिदानंद. ज्ञानोबारायला विचारलं, अनंत भक्त राशी तरले वानर, ज्ञानदेव घर चिदानंदी. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी घर बांधलं ना, कुठं? चिदानंदी म्हणजे चिदात्म स्वरूपात, चिदानंद स्वरूपात. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणले आम्ही घर बांधले महाराज. काय हो, कसं बांधले विचार करा. विठ्ठल विठ्ठल निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही बांधियले घर, निरंजनी आम्ही निर्गुण राही डोसे, निराकार निर्गुण राही डोसे,
आम्ही बांधिले घर. कसं बांधलं? निराकार निरंतर राहिलोशे. निराकार असं असणार आम्ही घर बांधलोय महाराज. आणि मग त्यानं कसे राहिलो, आमचं जीवन कसं झालं? आनंदी झालं, समाधानाचं झालं, सुखाचं झालं. चला, निराकार निरंतर राहिलोशे. वस्तुस्थिती तुकाराम महाराजाला विचारलं, ज्ञानोबारायानं घर बांधले, तुम्ही बांधलं महाराज, तुमचं घर कुठे? ज्ञानेश्वर महाराज तर म्हणले, आमचं घर कुठं? ज्ञानदेव घर चिदानंदी. चिदानंद स्वरूपात ज्ञानोबारायानं घर बांधले. तुम्ही घर बांधलं का तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले, आम्ही घर बांधले. पण कुठं बांधलंय घर तुम्ही? तुकाराम महाराज म्हणजे आम्ही वैकुंठात घर बांधले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. नाही का? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आले घर जा वैकुंठ. आले घर जा वैकुंठ. आले घर जा उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. वैकुंठात घर बांधलं म्हणले तुकाराम महाराज. लक्षात घे, नाही का? आता वैकुंठवासी कोण? वैकुंठात राहणारे वैकुंठवासी. आपल्यालाही लेबल लागलेले एक वैकुंठवासी. तिकडे गेल्यावर वर माणसं काय म्हणते? कोणाला? नाही नाही नाही, ते वैकुंठवासी झाले. मला लेबल केवढं आहे पहा ना, वैकुंठ. आणि मग ते राख सावडून आले आणि तिसरी दिवशी आणि ते दिवा लावते पीठ टाकून, त्याच्यावर कळत आहे ते कोणीकडे गेलंय म्हणून. वैकुंठात गेले का अजून कुठे गेले? लक्षात घ्या. वस्तुस्थिती महाराज, वैकुंठ शब्दाचे इथं दोन अर्थ करता येतात. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ या ठिकाणी अपेक्षित आहेत. दोन अर्थ करता येतात. कसे? एक वैकुंठ म्हणजे भगवंताचं नाव आहे आणि एक वैकुंठ म्हणजे ठिकाणे. दोन्हीला प्रमाण आहेत महाराज, लक्षात घ्या. वैकुंठ देवाचं नाव आहे. आठवलं का प्रमाण? पहा, विठ्ठल ज्ञानदेवा पाठ हरिहा. ज्ञानदेवा पाठ ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ. ज्ञानदेवा पाठ एक हरीचं नाव वैकुंठ आहे. ज्ञानदे ते घराचं बर वैकुंठ. हो, आणि बरोबर आहे. काय? वैकुंठ भुवनी घर केली. वैकुंठ भुवनी घर केली. वैकुंठ भुवनी घर. ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण
देवाचं नाव आहे एक, दोन अर्थ आहेत लक्षात घ्या ना. वैकुंठ एक ठिकाण आहे, हरी हा वैकुंठ नाही का. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ म्हणजे देवाचं नाव वैकुंठचे महाराज. आणि वैकुंठ भुवनी घर केली हे ठिकाणी, दोन अपेक्षित अर्थ आहेत या ठिकाणी. आणि विष्णू सहस्त्रनामातही त्याचा उल्लेख आलेला आहे महाराज. वैकुंठ पुरुष प्राणम प्राणदम पुरुष पृथु आलं की नाही. विष्णू सहस्त्रनाम त्या ठिकाणी सांगितलं वैकुंठ शब्दाचा अर्थ. पण तुकाराम महाराजाला विचारलं, महाराज तुम्ही कुठं घर केलंय? म्हणजे वैकुंठात. वैकुंठात घर केलेले, काय हरकत नाही. पुन्हा नाथ बाबाला विचारलं महाराज, नाथ महाराजाला विचारलं, महाराज ज्ञानोबारायानं चिदानंदात घर बांधलं चिदात्म स्वरूपात, तुकाराम महाराजानं वैकुंठात बांधलं, तुम्ही एखादं घर बांधलं का कुठं? काय नाथ महाराजाला विचारलं. नाथ महाराज म्हणले आम्ही घर बांधलं. नेमकं कुठं बांधलं? केला संती उपकार, केला संती उपकार, केला संती उपकार, केला संती उपकार, दिले घर दाऊनी, दिले घर दाऊनी, नाही ध्यानी मनी लक्ष्मी, नाही ध्यानी मनी लक्ष्मी. केला संती उपकार, दिले घर दाऊनी, नये ध्यानी मनी लक्षी तो प्रत्यक्ष देखिला. नाथ महाराजाने घर बांधलं कुठं? वस्तुस्थिती लक्षात घ्या. आणि नामदेव महाराजाला विचारलं, महाराज सगळ्या संत आहे ना घर बांधलं, तुमचा पत्ता कुठे, काय ऍड्रेस, तुम्ही काही घरदार काही बांधलं का नाही? नामदेवराय तुम्ही तर देवाचे पियेत, लाडके, देवाजवळ राहणारे, ऐश्वर्यवान भगवान परमात्माकडे राहणारे, तुम्ही घर बांधलं का? नामदेवराय महाराज म्हणले आम्ही सुद्धा घर बांधलं बाबा. तुम्ही कुठं घर बांधलं? परे हुनी
राहू निरंतर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर हरी वंदे घर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर तेथे राहू निरंतर नामदेवरायने सांगितलं महाराज आम्ही कुठं घर बांधलंय परेहून परते घर तेथे राहून निरंतर आता परेहून आणि परेच्या पलीकडे काय आहे हो दुसरं काय आहे वेदांत प्रक्रिया मोठी गंमत आहे लक्षात घ्या पण शे नाही लाव लोकायला ऐका वाटत अण्णा शे नाही ऐका वाटत आम्ही रात्री कोण्या गावाला गेलो आपण त्या वाशिम जिल्ह्यात शिरपूर रात्री कीर्तनाला गेलो महाराज एवढा समाज अतिशय खूप समाज लेकरच होते ऐकणारे 200 पण गेल्या गेल्या आम्हाला त्या गावात सूचना दिली लोकांनी सूचना दिली आणि त्या लेकराने सूचना दिली म्हणजे महाराज 2 दिवसाचे कार्यक्रम पडले सप्ताहात एवढा सप्ताह झाला पण नुसते दातकाड काढायचं कीर्तन झालं आज तुम्हाला इंटिमेशन आहे कीर्तन जर करायचं असलं तर कीर्तनच करा नाही तर आताच गाडीत बसा निघून जा महाराज एक माणूस नाही डोळा पण नाही लवला हो द्यायचा म्हणजे लोकांना आवडत नाही का सांगणारा सांगित नाही सांगणारा तसा झाला महाराज त्याच्यात पदरी बोऱ्याच्या पदरी गाठी आहेत मग बाकीच्या याच्या काय येणार कीर्तन आत्मोद्धाराचं साधन आहे का नरकाला जायचंय होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप ठीक आहे वेदांत कोणाला आवडत नाही आनंद आहे न आवडू द्या लक्षात घ्या परंतु चांगलं सांगणं तर ऐकतात किंवा लोक ऐकत नाहीत असं काहीच नाही ऐकतात ना चांगलं सांगितलेलं तर ऐकतात ना विचार करा आता वेदांत जरी आवडत नसला कोणाला तरी आवडून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या कारण त्यानंच आत्मउद्धार कीर्तन म्हणल्यावर बोलावंच लागतंय तसं बोला काय बोलावं म्हणजे बोलणारे होते ते निघून गेलेले काय वेडे आहेत का सांगणारे वेडे आहेत हा आपणच कमरेला उपरणं बांधून नाही बरं सांगणारे वेडे आहेत का मला इंग्रजी विषय आवडत नव्हता शाळेत असताना पांडुरंग महाराज मला इंग्रजी विषय आवडतच नव्हता मी त्या गुरुजीला एक दिवस म्हणलं गुरुजी मला इंग्रजीचा पेपर सोडून बाकीच्या परीक्षा देता येतील का मी पास म्हणून सर्टिफिकेट मिळेल का ते म्हणले अरे बाबा इंग्रजीचा विषय ड्रॉप करता येणार नाही तो द्यावाच लागल ते म्हणजे अहो नाही इंग्रजीचा मला कंटाळा येतो आणि कठीण वाटतंय ते म्हणजे कठीण जरी वाटला तरी द्यावंच लागल आणि मग त्या गुरुजीनं 7वीला असताना मला एक कविता पाठ करायला लावली 8 ओळी कधी दिनकरराव मी 7वीला होतो 1975ला आणि मग आता 8 ओळी कविता ती राजाभाऊ पाठच होईना मला पाठच होईना ती कविताच पाठ होईना मला 8 ओळी कविता
पाठच होईना. मग काय करावं प्रश्न आला. आणि आता कविता तर पाठ होईना, काय करावं. गुरुजीनं शिक्षा केली शाळेत. शिक्षा केल्यावर त्याला आता माझ्या मायबापाला सांगतो जाऊन घरी. आता घरी रडत रडत आलो आणि मायबापाला सांगितलं गुरुजीनं मला मारलं. आणि मग तितक्यात गुरुजी आले मागून. गुरुजीनं विचारलं म्हणजे काय झालं पोराला. म्हणजे रडायले. गुरुजी तुम्ही मारलं म्हणजे शाळेत. हो कशामुळं मारलं विचारा की. 3-4 दिवस झाले याला 8 ओळी कविता पाठ करायला सांगितली, पण याला कविता पाठ होत नाही. आता ते काय मायबाप आताचे नव्हती बा. त्या मायबापानं सांगितलं गुरुजी तुम्ही इतकं मारलं नाही, याच्यापेक्षा जास्त शिक्षा तुम्ही करा आणि आम्ही घरी जेवायला देत नाही. आता पाठ केल्याशिवाय काही पर्याय आहे का. नाही. मला त्या 8 ओळी अजूनही मला स्मरणात येत. आता आम्ही 2-4 टिपणं पाठ करतो, या गावातलं त्या गावातून, त्या गावातलं त्या गावात, काहीच नाही बाकी. काय स्थिती पार्टी बदलायची राजा भाऊ. स्थितीचे लक्षात घ्या, पार्टी बदलायची, बाकी काही नाही महाराज. नाही का. ती आज आहे. आज किती 75 आणि 2026 किती वर्ष झाले. 51 वर्ष. मग 51 वर्षाची कविता अजूनही पाठ आहे. तुम्ही म्हणताल तुम्हाला पाठ आहे आम्हाला काय माहित. म्हणून दाखवू का. वेळ झाला आता. Grass paper green is a funny little chap. He loved on the best of hair, bright little trouser, jacket and cap. These are its summer wear. Out in the meadow, hello to go, playing its aviation, its happerty skipperty, high and low, summer the time for fun. Vittal, vittal. महाराज वसवावे घर कसं बांधावं सांगितलं. चला आता वेळ संपला आपला. वस्तुस्थिती जगात 4 वर्ग आहेत बघा. एक वर्ग असा आहे घर बांधतो पण घरात निरंतर राहत नाही, त्याचं नाव मनुष्य. घर बांधतो पण घरात कायमचं राहत नाही, त्याचं नाव मनुष्य. दुसरा वर्ग असा आहे घर बांधतही नाही आणि घरात राहतही नाही. कोण. माकड. काय घर बांधित नाही घरात राहतही नाही. तिसरा वर्ग असा आहे घर बांधित नाही पण घरात राहतो. कोण. नागोबा. म्हणूनच म्हणताना तुम्ही आयत्या बिळात घरही बांधित नाही महाराज, घरात राहतो. आणि चौथा वर्ग असा आहे घरही बांधतात आणि त्या घरात अखंड राहतात, ते संत आहेत. पंडित गुरुजी महाराज, रंगनाथ गुरुजी महाराज, दुंडा महाराज, तेच महाराज अखंड राहणारे त्या घरामध्ये. पण ते कशाच्या आधारावर बांधलेलं पाहिजे घर. देवे बरे निरंतर. देवे शब्द आलेला आहे इथं. देव देवो देवे. आता देव शब्दात तृतीय विभक्ती आहे आणि देवे शब्दात सप्तमी विभक्ती आहे व्याकरणाच्या लक्षात घ्या. मग देव कशाला म्हणावं. कारण देव या शब्दाची जर आपण विचारणा केली तर देव शब्दाचे अनेक अर्थ होतात. जो वर्तमान काळात आहे, भूतकाळात होता आणि भविष्य काळात राहील. लक्षात घ्या, त्याचं नाव देव. चला, दिव या धातूपासून देव शब्द तयार झालेला आहे. दिव या धातूपासून. आणि दिव म्हणजे प्रकाशित करणे. काय. जो प्रकाशमय जीवन करतो तो देव. ऐका. आणि देवाचे अर्थ असे अनेक आहेत. आता आपण जर विचार केला तर जो प्रकाशमय जीवन प्राप्त करतो तो देव. असे या शास्त्रात आपल्या किती देव आहेत. 33 कोटी. पण कोटी संख्या नाही, प्रकार आहे. प्रकार आहेत, संख्या नाही. लक्षात घ्या, संख्यावाचक शब्द नाही, प्रकारवाचक आहे. म्हणजे कोटी. 33 प्रकारचे देव आहेत महाराज. मग 33 प्रकारचे देव कोणते कोणते आहेत. 12 आदित्य आहे का. 11 रुद्र. 12 आणि 11 23. अष्टवसु. 8 वसु. 23 आणि 8 31. आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले.
33 आणि 34वा आता काढलाय देव कोणता? परभणीचा तुरुत पीर. माणसं महाराज विचार करा. नाही तर आमच्या इटोरीचा मसोबा, आमच्या गावाला हे मसोबा. विचार करा. मग असे देव अजून देवाचे 4 प्रकार आहेत. मर्त्य, अधिष्ठान, नित्य आणि नैमित्तिक. याचं चिंतन करायचं नाही. आता हे दुपारची वेळ आहे, लक्षात घ्या. चला जाऊ द्या. मर्त्य, हो, पुण्य संपादन केलं आणि पाप संपलं, पुण्य मिळालं, मर्त्य. महाराज अधिष्ठान, अधिष्ठान कोण आहे? वास्तुदेवता. आता ही वास्तू का करावी लागती? ऐका, घर बांधल्यानंतर वास्तू नावाचा राक्षस भगवान शंकराकडे गेला आणि भगवान शंकराला म्हणला, देवा मला राहायला जागा द्या. भगवंतानं सांगितलं, ज्यानं नवं घर बांधलंय त्याच्यात जाऊन राह. आणि मग ते सुख पडू देत नाही, समाधान देत नाही. लक्षात घ्या. अण्णा तुम्हाला माहित असेल, पंढरपूरला एक फार सुंदर वाडा होता. कुठं होता? सातारकराचा मठ आहे. काय सातारकराच्या मठाजवळ ते अंबाबाई पटांगण काय आहे ना, तिथं इतका चांगला वाडा होता महाराज. 3 मजली वाडा महाराज. 3 मजली वाडा. पण काय गंमत, इतका सुंदर वाडा होता तो. पण त्या वाड्यावर 3ऱ्या मजल्यावर महाराज झोपलं की ते खाली फेकून द्यायचं, फेकूनच द्यायचं खाली. त्याला भूतकर वाडा म्हणायची. अजूनही ती नाव आहे, भूतकर वाडा. त्या अंबाबाई पटंगणात आहे. लक्षात घ्या महाराज. त्याच्यासाठी काय करावं लागते? शांती करावं लागते. शमन याचा अर्थ शांती. वास्तू शांती करावं लागते. त्या वास्तूची शांती म्हणजे समाधान आणि सुख त्या ठिकाणी. कारण घर मिळवणं कठीण आणि घराचं रक्षण करणं कठीण आहे. हो हो, कठीण योगाहुनी क्षम ओ कलिया होय श्रम. कठीण योगाहून. हो, बांधायला किती कष्ट लागले मुंजा भाऊला विचारा. सोपं आहे का घर बांधणं? नाही महाराज, कठीण. अप्राप्तस्य प्राप्ती योग हा तस्य रक्षणम क्षेम. अप्राप्त वस्तू प्राप्त करणं याला योगायोग म्हणायचं आणि त्याचं रक्षण करणं याला क्षेम म्हणायचं. ही अशी सरळ भाषा आहे, लक्षात घ्या. म्हणून हे घर महाराज बांधले, पण देवाच्या आधारानं बांधलेले. म्हणून वास्तुदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, कुलदेवता यांना शास्त्राची मान्यता आहे. चला आता हे मर्त्य देव इथून पुण्य करून गेलेले, स्वर्गात गेलेले, पण पुण्य संपलं की खुर्च्या सोडून खाली पुन्हा आलेले. हे इंद्रादिक देव, मुदतीनं बांधलेले देव, काही झालेले देव, काही केलेले देव. पण तुकाराम महाराज कोणालाही देव म्हणायला तयार नाही. तुकाराम महाराज म्हणजे आम्ही कोणालाही देव म्हणायची लाज वाटते आम्हाला. प्रमाणे बहुलाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता सांडुनिया पंढरीराव. कवना ते म्हणू देव बहुलाज वाटे चित्ता. कोणाला देव म्हणायची आम्हाला लाज वाटते महाराज. मग देवे बरे निरंतर. महाराज मग देवाचंच वास्तव्य तुमच्या ठिकाणी झालं ना, मग आता देवच तुमच्या बरोबर राहिला आणि वास्तव्य देवाचं आहे, मग तो देव कुठं कुठं तुमच्या बरोबर आहे त्याचा विचार अभंगाचं दुसरं कडे. संग आसनी शयनी
महाराज वा. संघासनी शयनी देवाचं वास्तव्य अखंड जर निरंतर राहिलं तर आम्हाला अनुभूती काय होती? संघ आसनी म्हणजे जागृतीत, पुन्हा शयनी म्हणजे सुषुप्तीत, काय भोजनी म्हणजे भोजन करताना, आणि गमनी म्हणजे प्रवास करताना. प्रवास करताना देव आमच्या बरोबर पाहिजे. मोठी दुर्दैवी घटना घडली या 15-20 दिवसात, महिन्यात नाही का. आमचे ते 2 हिरे गेले संप्रदायाचे महाराज. मी घरी गेलो त्या दिवशी आईने इतका शोक केला आपल्या माऊलीच्या घरी बोर्डीला. महाराज काय अवस्था आहे विचार करा. म्हणून कीर्तनाची वेळ 8 ते 10 ची महत्वाची, सध्या काळाचीच गरज लक्षात घ्या. 8 ते 10 नको, कारण प्रवास करावा लागतो. इतक्या दूर प्रवास, घरी येण्याची शाश्वती नाही महाराज. इतक्या दूर आपण जरी सुरक्षित पद्धतीने जाण्याचा प्रयत्न केला, पण समोरून येणारा कसा येईल माहीत नाही. विचार करा. म्हणून नाजूक. आणि 5-6 दिवस आधीच चांदजला दोघांनी कीर्तन वाजवलं. आपल्या दत्तानंद माऊलीने दोघांनी चांदजला. मला सांगा, मी आता काय पोरो फारच गोड वाजवता रे तुम्ही. म्हणजे महाराज चांगली सोज्वळ लेकरं गेले संप्रदायातून, लक्षात घ्या. म्हणून जीवन फार मोलाचं आहे, अतिशय मोलाचं आहे. संगती देवाची करा. संघासनी भोजनी गमनी शयनी. महाराज काय हरकत नाही. आणि मग ती संगती जर देवाची प्राप्त झाली तर मग आम्हाला अनुभव कोणता येईल? महाराजांनी सांगितलं संकल्प विकल्प काय मावळोनी पुण्य पाप. संकल्पही नाही विकल्पही राहिला नाही. चला कोणतंच राहिलं नाही आमच्या ठिकाणी. पापही गेलं बाबाराव महाराज आणि पुण्य समाप्त झालं. लक्षात घ्या. कारण पापही घातक आहे, पुण्य सुद्धा कसं आहे? घातकच आहे. जसं अज्ञान घातक आहे तसं निर्माण होणारं ज्ञानही घातक आहे. हो, पापही घातक आहे आणि पुण्य सुद्धा घातकच आहे. कसं घातक आहे? अहो शेतकरी माणूस आहे, अर्ध्यात मिनिटात शेतकरी माणूस आहे आणि राबून काम करू लागला आणि एकदम पायात टाचत काटा मोडला महाराज. शेतकऱ्याच्या काय झालं? ढोरं राखताना पायात काटा मोडला. आता तिथं कशाचा सुई दोरा आला राहणार नाही का. मग तो पायातला काटा कशाने काढावा लागतो? काट्यानंच पायातला तो काटा काढला महाराज. आता काढला पायातला काटा, काट्यानं काढला. मग आता त्या काट्यानं ज्या पायातल्या काटा तकलीफ देऊ लागला, टाचेतला काटा, त्याला बाहेर मोकळं कोण केलं? काट्यानंच केलं नाही का. सहकार्य कोण केलं? काट्यानंच केलं. मग आता या काट्याला खिशात घालून ठेवाव का कुठं? काय करावं त्या काट्याचं? फेकून द्यावं का खिशात ठेवावं? यानं काय केलं? ते खिशात ठेवला. खिशात ठेवल्यावर जेवण केलं आणि रात्री झोपला. बनिनीच्या खिशात ठेवला आणि मग बनिनीच्या खिशात ठेवल्यावर तो जेवण केलं यानं आणि झोपला. आडवा तिडवा झोपला महाराज. ते पोटात टोचला घ्यायचे, काटा पोटात टोचला. मला सांगा आता पायात टाचत मोडलेला काटा चांगला का पोटात घुसलेला काटा चांगला? हो दादा, कोणताच नाही. मग काय करावं त्या काट्याला माहितीये का? त्याचा हानीदार टोक काय करावं? मोडून फेकून द्यावं. तसं पापही घातक आहे आणि पुण्य सुद्धा घातक आहे. कारण पुण्य सकामता निर्माण करतं आणि सकामता निर्माण केल्यानंतर पुन्हा दुःख निर्माण होत असतं. लक्षात घ्या. म्हणून पुण्याच्या पलीकडची अवस्था आमची त्या ठिकाणी पाहिजे, म्हणजे निरंतरता त्या ठिकाणी प्राप्त होती. म्हणून एक प्रमाणे म्हणायचं नाही. आता फक्त सांगतो, तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागोने द्विपाप पुण्य अंगा. काय अग्निरूप झालो म्हणजे जळून गेलो नाही.
काय आम्ही ज्ञानी झालो आणि त्या ज्ञानामुळं पाप तर नकोच नको आम्हाला, पण पुण्यही सुद्धा आम्हाला काय नको महाराज. मावळूनी पुण्य पाप. चला मग तो बरं आहे. तुमची अवस्था कशी झाली? तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे
अवघा गोविंदी सुकाळ. महाराज काळ या स्वरूपात 2 शब्द आलेले. झालं कीर्तन, लक्षात घ्या. काय काळ हा शब्द कसा आहे की 2 अर्थानं अपेक्षित आहे. एक चांगला योगायोग आता आला, याला सुंदर नाही देखिले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे, हा काळ चांगला आला. लक्षात घ्या. म्हणजे इथं सुंदर योगायोग आला असं काळाचं चिंतन करता येईल. आणि दुसरा काळ कशाला म्हणलेले, एक भगवंताची विभूती आहे. कोणती? मृत्यू. म्हणजे तो काळ आहे. लक्षात घ्या. एक मृत्यूला काळ म्हणलेले आणि एक चांगला योग याला काळ म्हणलेले, नाही का. आणि मृत्यू म्हणजे नेमकं काय, काळच म्हणलेले त्याला आहे. फार गोड प्रमाणे लक्षात घ्या. काय, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, मग दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सर्वात शेवटी बाळ येईल, सर्वात शेवटी बाळ, हे सर्वात शेवटी बाळ काळ बांधून येईल, सर्वात शेवटी बाळ. मला सांगा आता, महाराजांना काय कमी म्हणलं का हो? पण ज्याची तारीख बसत नाही त्याच्या पाया पडायचे जाऊ जाऊ. काय आता महाराजांना काय कमी म्हणलं का? कमी म्हणलंय का? पण आम्हाला सवय ती लागलेली आहे. कोणती? घरच्या गाईला उपाशी ठेवायच्या आणि पंढरपूरच्या गाईला कडबा टाकायचा. अशी सवय लागली ना. लक्षात घ्या. अरे हे हिरेत संप्रदायातले, हे सगळे आपल्या जवळचे हिरेत. विचार करा, आपल्या लेकराचं कौतुक करा. तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ. काळ शब्द 2 अपेक्षित अर्थ आहेत त्याचे, म्हणून ही अवस्था साधल्या जाते. म्हणून आमचे परमस्नेही मुंजा भाऊ भोमले पाटील यांनी संत कृपा वास्तूची या ठिकाणी सुंदर व्यवस्था केलेली आहे. भगवान परमात्माच्या कृपानं, पांडुरंगाच्या कृपेनं, सद्गुरुनाथाच्या कृपेनं अखंड लक्ष्मी प्रसाद सिद्धिरस्तु असा आशीर्वाद त्यांना आपण सर्वजण देऊ. आणि अखंड निरंतर त्या घरामध्ये त्यांचं वास्तव्य राहो. त्यांना लक्ष्मीची कृपा राहो, संताची कृपा राहो आणि त्या ठिकाणी सद्बुद्धीपूर्वक परमार्थ घडो आणि त्यांचं कल्याण हो, समाधान वाटावं त्यांना त्या घरात. असं वास्तुशांती निमित्त या झालेल्या कीर्तनात भगवंताला आपण प्रार्थना करून सेवेला विराम देऊ. तुका ज्ञानेश्वर माऊली